विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी प्राध्यापिका ज्योत्स्ना राव, सहाय्यक प्राध्यापक मराठी विभाग, गोखले एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, जव्हार, जिल्हा पालघर. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या तृतीय वर्ष मराठी स्पेशलच्या वर्गातील पेपर क्रमांक 9 अभ्यास पत्रिका क्रमांक 9 व्यवसायाभिमुख मराठी या विषयाचा जो अभ्यासक्रम आहे, तसेच प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आणि संदर्भ ग्रंथ जे आहेत, ह्या सर्वांचा आढावा या व्हिडिओतनं घेणार आहोत. सदर अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आपल्याला कुठले कुठले संदर्भ ग्रंथांची आवश्यकता भासणार आहे, या संपूर्ण संदर्भ ग्रंथ तसेच प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आणि अभ्यासक्रमाचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रत्यक्ष जो आपला अभ्यासक्रम आहे, अभ्यासपत्रिका क्रमांक 9चा म्हणजेच व्यवसायाभिमुख मराठी या विषयाचा पेपर क्रमांक 9चा जो तृतीय वर्ष मराठी TYBA मराठी या वर्गाचा पेपर क्रमांक 9चा जो अभ्यासक्रम आहे, तसेच अभ्यासक्रमाबरोबरच जी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आहे, तसेच जे संदर्भ ग्रंथ आहेत, त्या सर्वांचा इथे प्रत्यक्ष आढावा घेणार आहोत. तत्पूर्वी आपण आपलं जे सत्र 5वं होतं, त्या 5व्या सत्राचा जो अभ्यासक्रम आहे, तो आपण यापूर्वी बघितलेला आहे. फक्त आपण थोडीशी नजर टाकूयात. सत्र 5 मध्ये घटक 1 जो होता, तो होता भाषांतर सैद्धांतिक विचार. याचा घटक 1 काय होता? भाषांतर सैद्धांतिक विचार. त्यामध्ये भाषांतर, अनुवाद, रूपांतर, अर्वाचीनीकरण या स्वरूपभेदांची आपण काय केली? चर्चा. नंबर 2 मध्ये ललित साहित्याचे भाषांतर केलं. सांस्कृतिक भेदाचे महत्त्व आपण बघितले. त्याच्यातला आ जो भाग आहे, तिथे देखील ललित साहित्याच्या भाषांतराच्या ज्या भाषिक समस्या आणि स्वरूप होतं, त्याचा आपण अभ्यास केला. तसेच ललित साहित्याच्या भाषांतराच्या ज्या शैलीविषयक समस्या होत्या, त्यांचा देखील अभ्यास आपण या अभ्यासक्रमामध्ये पूर्वीच्या लेक्चरमधनं केलेला आहे. त्याच पद्धतीने दुसरा जो घटक आहे, तो आहे प्रत्यक्ष भाषांतर प्रत्यक्ष भाषांतराचा अभ्यास. त्यामध्ये आपण काय केलं? घटक 2 मध्ये 1 आणि 2 असे विभागणी केली आहे. 1 मध्ये इंग्रजी उतार्याचे मराठीत भाषांतर केले आणि 2 मध्ये मध्ययुगीन मराठीचे प्रमाण मराठीत भाषांतर केले. अशा प्रकारे आपला हा दुसराही घटक आपण या ठिकाणी बघितला. तिसरा घटकामध्ये आपला जो तिसरा घटक आहे, त्या तिसऱ्या घटकामध्ये आपण काय केलेलं आहे? उतार्याचे आकलन, म्हणजे एक उतारा घेऊन त्याचं काय केलेलं आहे? आकलन केलेलं आहे. आणि शब्द मर्यादा किती असते? 200 ते 300 शब्द. आणि चौथा जो घटक आहे, तो कुठला होता आपला? प्रकल्प अहवालाचा. म्हणजेच तुम्हाला जो मी विषय देऊन प्रकल्प करून घेतला, हा आपला काय झाला होता? चौथा घटक. अशा प्रकारे आपण सेमिस्टर 5 साठी जो अभ्यासक्रम आहे, तो देखील इथे थोडक्यात काय केलेला आहे? समजून घेतलेला आहे. आणि आता आपण जो आपला 6 सेमिस्टरचा अभ्यासक्रम आहे, तो समजून घेऊयात. या व्हिडिओतनं आपल्याला महत्त्वाचं काय आहे? आपलं 6वं जे सेमिस्टर आहे, त्या 6व्या सेमिस्टरचा अभ्यासक्रम, तसेच प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आणि जे संदर्भ ग्रंथ आहेत, त्याचा इथे आपण काय करणार आहोत? आढावा घेणार आहोत. तर या ठिकाणी आपलं जे 6वं सत्र आहे, सेमिस्टर 6, या 6व्या सेमिस्टरमध्ये आपल्याला श्रेयांकने किती आहेत? 3 आणि व्याख्याने किती आहेत? 45. मग या 45 व्याख्यानांमध्ये 3 श्रेयांकने आपल्याला काय करायचे आहेत? शिकवून घ्यायचे आहेत. तर आता आपण आधी अभ्यासक्रम समजून घेऊयात. आपला पहिला जो घटक आहे, तो पहिला घटक या ठिकाणी मुलाखत हा आहे. घटक 1 नंबर काय आहे? मुलाखतीचा सैद्धांतिक विचार. यामध्ये देखील घटक केलेले आहे, विभागणी केलेली आहे. मुलाखतीची पूर्वतयारी कशी करून घेतली जाते,
विविध माध्यमांसाठी आपण मुलाखतीचं लेखन कसं करतो, कसं करणे आवश्यक आहे, ह्या सगळ्याचा आढावा आपल्याला घटक 1 मध्ये घ्यायचा आहे. त्यामध्ये जी विविध माध्यमे आहेत, मग ती कुठली? तर 1 नंबर आकाशवाणी आणि दूरचित्रवाणी आणि 2 नंबरमध्ये वर्तमानपत्र आणि नियतकालिक. या पद्धतीने आपल्याला काय करायचंय, प्रत्यक्ष मुलाखत घेताना जी पूर्वतयारी आवश्यक असते ती कशी करून घ्यायची या संदर्भात आपण घटक 1 मध्ये काय करणार आहोत, माहिती समजून घेणार आहोत, शिकणार आहोत. हा झाला आपला घटक 1. आता आपण बघूयात आपला घटक क्रमांक 2. घटक क्रमांक 2 जो आहे तो आपला ग्रंथ परीक्षण, सैद्धांतिक विचार व स्वरूप. यामध्ये जेव्हा आपण घटक 2 मध्ये ग्रंथपरीक्षण करणार त्यावेळेस ग्रंथपरीक्षण ह्या घटकामध्ये देखील 2 भाग करण्यात आलेले आहे, अ आणि आ. पहिला जो अ आहे, अ मध्ये ग्रंथपरीक्षणाचा सैद्धांतिक विचार आणि स्वरूप बघायचे आहे. तसेच आ मध्ये आपल्याला प्रत्यक्ष ग्रंथपरीक्षण करायचे. मग ग्रंथपरीक्षण करताना देखील त्यांनी एक कविता संग्रह आणि एक नाटक निवडलेलं आहे. इथे आपल्याला ग्रंथपरीक्षणासाठी 1 नंबर माझे विद्यापीठ, हे नारायण सुर्वे, माझे विद्यापीठ हा नारायण सुर्वे यांचा कविता संग्रह जो आहे तो या ठिकाणी अभ्यासायचा आहे. नारायण सुर्वे यांचा कविता संग्रह कुठला, माझे विद्यापीठ. त्यानंतर दुसरं जे ग्रंथपरीक्षण करायचं आहे ते म्हणजे बेबी या नाटकाचे. आता विजय तेंडुलकर यांचे बेबी हे नाटक आपल्याला इथे काय करायचंय, ह्या ग्रंथाचे परीक्षण करायचे. आता तिसरं जे आहे आपलं, इथे आपल्याला 3 ग्रंथ देण्यात आलेले आहेत ज्याचे आपल्याला काय करायचे, परीक्षण करायचे. तिसरा जो ग्रंथ आहे तो आहे झेलझपाट. झेलझपाटा या कादंबरीचं आपल्याला काय करायचंय, परीक्षण करायचं आहे. आणि ती कोणाची कादंबरी आहे, मधुकर वाकोडे यांची. अशा पद्धतीने आपले या ठिकाणी 2 घटक पूर्ण होतात. त्यानंतर आपला जो तिसरा घटक आहे तो आहे वाङ्मयीन निबंध. विद्यार्थी मित्रांनो, ह्या तिसऱ्या घटकामध्ये जो वाङ्मयीन निबंध आहे त्या वाङ्मयीन निबंधाचा आपल्याला संपूर्ण अभ्यास करायचा आहे. म्हणजेच निबंध लिहिताना आपण कुठली काळजी घेतो, निबंध कोणत्या प्रकारचे असतात, निबंध कशा पद्धतीने लिहिला जातो, या वाङ्मयीन निबंधाचा आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, अभ्यास करायचा आहे. तिसरा घटक आपला कुठला आहे, वाङ्मयीन निबंध. त्यानंतर चौथा जो आपला घटक असणार आहे तो कुठला आहे, तर प्रकल्प अहवाल. आपण सेमिस्टर 5 मध्ये देखील बघितलं की चौथा घटक आपला कुठला होता, प्रकल्प अहवालाचा. आणि हा जो घटक आहे हा आपल्याला संबंधित विषयावर म्हणजे आपल्या अभ्यासक्रमावर तुम्हाला काय द्यायचं आहे, एक प्रकल्प अहवाल द्यायचा आहे. आणि ह्या प्रकल्पाला तुम्हाला एकूण किती गुण असणार आहेत, तर 20 गुणांसाठी तुम्हाला अशा पद्धतीने जो विषय दिला जाईल त्या विषयावर काय करायचे, प्रकल्पाचं लेखन करायचंय, प्रकल्प सादर करायचा आहे आणि मग त्या प्रकल्पाचं सादरीकरण करायचंय, बरोबर. आणि ह्यासाठी तुम्हाला किती गुण असणार आहेत, 20 गुण असणार आहेत. अशा पद्धतीने सत्र 6 ला आपल्याला एकूण 4 घटक अभ्यासाला आहेत, बरोबर. आणि या 4 घटकांचा आपण इथे आढावा घेतला. पहिला घटक आहे मुलाखत, दुसरा आहे ग्रंथपरीक्षण, त्यानंतर तिसरा घटक आहे वाङ्मयीन निबंध आणि चौथा जो आपला घटक आहे तो कुठला आहे, प्रकल्प अहवाल. मग हा झाला आपला अभ्यासक्रम. मग आता ह्या अभ्यासक्रमावर होणारी जी परीक्षा असेल ती कोणत्या पद्धतीची असेल हे इथे आपण समजून घेऊयात. आपली जी परीक्षा असणार आहे ती किती गुणांची असणार आहे, टोटल मार्क्स असणार आहेत 100. किती, 100. आता ह्याची विभागणी करणार आहोत आपण. जसं घटक 4 जो आहे तो किती मार्कांना आहे, 20, बरोबर. तुमची जी परीक्षा होणार आहे सेकंड टर्मची म्हणजे सेमिस्टर 6 ची ती किती मार्कांची होणार आहे, 80. 80 प्लस 20 झाले किती, 100. म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला 80 मार्काची एकूण तुमची 100 मार्कांची परीक्षा असणार आहे. त्याची विभागणी कशी करण्यात आलेली आहे, 80 मार्क तुमचे परीक्षेचे
प्लस 20 मार्क तुमचे प्रकल्पाचे एकूण झाले किती 100. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला किती मार्कांची परीक्षा द्यायची तर 100. आता ह्या 20 मार्क सोडून द्यायचे बरोबर. 20 मार्क आपले कसले आहेत प्रकल्पाचे ते आपण सोडून दिले. आता 80 मार्क जे आहेत त्या 80 मार्काची विभागणी कशी करण्यात आली हे परीक्षेच्या दृष्टीने ते इथे मी तुम्हाला समजून देते आहे. इथे जो पहिला घटक असणार आहे त्या पहिल्या घटकावर आधारित पहिला प्रश्न असणार आहे तुम्हाला. त्याला देखील पर्याय असेल आणि त्याला गुण किती असणार आहेत 20 गुण असणार आहेत. प्रश्न पहिल्याला 20 गुण असणार आहेत आणि तो घटक 1 वर आधारित असेल विथ त्याला पर्याय देखील आहे. घटक 2 हा दुसऱ्या घटकावर आधारित असेल, पर्यायासकट असेल, त्याला देखील 20 गुण आहेत. तिसरा घटक आहे तो घटक 2 मधील दुसरा घटक आहे तो प्रश्न दुसरा असेल तो घटक 2 मधील अ या घटकावर असेल आणि प्रश्न तिसरा जो आहे तो घटक 2 मधील आ या घटकावर असणार आहे. कुठल्या घटक 2 मधील आ या घटकावर असणार आहे आणि तो देखील 20 मार्काला आहे आणि पर्याय आहेत. त्यानंतर चौथा जो प्रश्न असणार आहे तुमचा तो चौथा प्रश्न मात्र टिपांचा असणार आहे. किती तुम्हाला 2 टिपा लिहायच्या आहेत त्याही पर्यायासह. म्हणजे तुम्हाला एकूण 4 टिपा देण्यात येतील. त्या 4 टिपांपैकी तुम्हाला 2 टिपा लिहायच्या आहेत. 10-10 मार्काला टिप असणार आहे म्हणजे एकूण गुण किती असणार आहेत 20. असे झाले तुमचे 4 प्रश्न. पहिला प्रश्न घटक 1 वर असेल, दुसरा प्रश्न घटक 2 अ वर असेल, तिसरा प्रश्न घटक 2 आ वर असेल आणि चौथा जो घटक आहे तो तिन्ही घटकांवर म्हणजे वरचे 1, 2, 3 ह्या 3 घटकांवरील 4 टिपा विचारल्या जातील. पैकी तुम्हाला लिहायचे 2 आणि या 2 पैकी तुम्हाला 10-10 मार्काला गुणांची विभागणी करण्यात आली आहे. झालं. अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे प्रश्नपत्रिकेचे स्वरूप देखील इथे समजून घेतलं. त्यानंतर आता आपण जाऊया संदर्भ ग्रंथांकडे. मग हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला संदर्भ ग्रंथ कुठले असणार आहेत जे तुम्ही वाचून आपला अभ्यासक्रमाबद्दल माहिती जाणून घेऊ शकता. तर हे जे संदर्भ ग्रंथ आहेत ते देखील मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही नाशिरा बादकर ह्यांचं लरा व्यावहारिक मराठी फडके प्रकाशनाने जे प्रकाशित केलेलं पुस्तक आहे त्यामध्ये व्यावहारिक मराठीचं उत्तम असं मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. हे एक पुस्तक आहे. त्यानंतर दुसरं जे पुस्तक आहे डॉक्टर सेकडे सुभाष यांचं व्यावहारिक मराठीच्या अध्यापनाच्या ज्या दिशा आहेत हे एक पुस्तक आहे. त्यानंतर तिसरं जे आहे भाषांतराबद्दल आहे सदा कराडे यांचं भाषांतर हे पुस्तक या ठिकाणी तुम्ही संदर्भ ग्रंथ म्हणून वापरू शकता. 4 नंबरमध्ये तुम्ही वसंत बापट यांचं तौलनिक साहित्य अभ्यास हे पुस्तक संदर्भ ग्रंथ म्हणून वापरू शकता. तसेच फाटक यांचे काळे कल्याण आणि डॉक्टर अंजली सोमन ह्यांचं देखील भाषांतर मीमांसा आणि एक भाषांतर शास्त्र की कला ही सगळे पुस्तकं तुम्ही काय करू शकता संदर्भ ग्रंथ म्हणून वापर ह्या पुस्तकांचा करू शकतात. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपलं सेमिस्टर 6 पेपर क्रमांक 9चा जो अभ्यासक्रम आहे सेमिस्टर 6चा तो या ठिकाणी आपण समजून घेतला आहे बरोबर. म्हणजे तुम्हाला इथे 4 घटक आहेत. 4 पैकी 3च घटक परीक्षेला असणार आहेत. चौथ्या घटकाला 20 मार्क आहेत. तो आहे तुमचा प्रकल्प अहवाल. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण आपला तृतीय वर्ष मराठी स्पेशल मराठी पेपर क्रमांक 9 या विषयाचा अभ्यासक्रम तसेच परीक्षेबद्दलचे प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आणि संदर्भ ग्रंथ या सर्वांची या ठिकाणी चर्चा केलेली आहे. विद्यार्थ्यांनो तुम्हाला जर माझं व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.